दरम्यान सन्माननीय आदरणीय सचिनजी गायकर साहेबांचं इथे शुभागमन झालं. वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रासाच्या माध्यमातून आपलं सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत. सन्माननीय आदरणीय सचिनजी गायकर साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय शशिकांतजी कांबळे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान बीजेपीचे कल्याण जिल्हा प्रमुख सन्माननीय आदरणीय शशिकांतजी कांबळे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रासाच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. अनेक सारे मान्यवर आपण पाहतो आपल्या व्यासपीठावरती. लगेचच आपण आपल्या व्यासपीठावरती आयोजकांच्या माध्यमातून रासाच्या माध्यमातून आपण आपल्या पाहुण्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करणार आहोत. सन्माननीय सचिनजी गायकर साहेब यांचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान आपल्या व्यासपीठावरती कंप्लीट करूयात. आणि सन्माननीय आदरणीय शशिकांतजी कांबळे साहेबांचा देखील आपण लगेचच आपल्या व्यासपीठावर शाही सन्मान स्वागत सत्कार करूयात कंप्लीट. चला लगेचच बॅटर्स आपण या. फोटोग्राफर मुनीश दादा आपण कुठे आहात? आपण या. फोटोग्राफर मुनीश दादा आपण कुठे आहात? आपण लगेच यायचंय. आणि अनंतम ग्रिझलीजचा 12th मॅन आलेत. चला सुरुवात करूयात मॅचला. 2 सलामीचे ओपनर बॅटर्स. टाइम लावला जाईल. पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि करूयात प्रारंभ, शुभारंभ, आरंभ मेगा फायनलचा मॅचला. 2 बॅटर्स एका बाजूने. शेखर धोत्रे
आणि गणेश शिंदेची जोडी आणि बॉलिंग वरती षटक क्रमांक पहिला घेऊन आशिष. पहिलाच बॉल शेखर धोत्रेला जीवनदान मिळाला. फार मोठा जीवनदान. पंचांचा इशारा नो बॉल. एक धाव फळकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला आहे. मेगा फायनलचा मॅचला सुरुवात झाली. दोन संघ आपल्याला सापडलेत मेगा फायनलिस्ट. बोल तयार. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं. पायावरती चेंडू आला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय. एक चेंडूचा समाप्ती झाली. एक धाव फळकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती मेगा फायनलची मॅच. त्यामुळे दोन्ही संघ आता जिद्दीने लढतील. विजयाच्या दारापर्यंत पोहोचलेत. पण इकडनं आता कोणाच्या नावावरती असेल ही गोल्डन ट्रॉफी 2025 सीझन 4. बोल तयार. यावेळेस लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते. आमच्या व्यासपीठासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करेन की आमच्या स्कोररला दिसत नाहीये प्लीज. ऑन साइडला खेळलेत. ऑन साइडला खेळलेत. पहिला धमाका. पहिला ब्लास्ट. पहिला चौकार. पहिला 4. वन साइड हिरो शेखर धोत्रे बॅटिंग वरती आपण पाहतोय. 6 धावा फळकावरती आहेत. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 2 चौकार आला. आणखी एक येईल का? क्षेत्ररक्षक यावेळेस पाठीमागे अडवतील आणि तास दरम्यान एक सिंगल धाव फळकावरती बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने 7 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. शेखर धोत्रेला आपण नॉन सेकंड वरती पाहतोय. अगदी क्रिकेटचा जर विचार केला तर खूप सारा क्रिकेट ते त्यांच्या संपूर्ण करिअर मध्ये खेळल्यात. मी म्हणेन की क्रिकेटशी जोडलेली नाळ आहे त्यांची आणि ती कधीच सुटू शकत नाही. शेखर धोत्रे फार मोठं नाव आणि सध्या अनंतम प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खेळताना आपण त्यांना पाहतोय. वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फळकावरती 1 ने वाढेल. बिल्डिंग नंबर 15 से कोर कमेटी मेंबर रिजन्सी अनंतम से कोर कमेटी मेंबर सन्माननीय आदरणीय आपल्या समवेत जोडताना आपण पाहतोय राफिया कुलकर्णी साहेब यांचा इथे शुभागमन झाला. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राफिया कुलकर्णी मॅडम यांचा इथे शुभागमन झाला. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लगेचच आपण त्यांचा शुभ सन्मान देखील करणार आहोत आपल्या व्यासपीठावरती. ओ क्लासिकल ड्राइव. क्लासिकल फटका. कॉपी बुक स्टाईल चौकार. चौकाराच्या मदतीने आपण धावसंख्या फळकावरती वाढला गेला. टोटल 14. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. सुपर 60 मिळाला. खूप चांगली सुरुवात मिळाली. 14 धावा फळकावरती आला. तब्बल पहिला षटकाच्या समाप्तीनंतर सुपर बॅटिंग आणि या 2 फलंदाजांना बघताना मी एवढंच म्हणेन की तलवार अगर पुरानी भी हो फिर भी धार और काट आज भी वही है. हवेत खेळलेत. गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. कॅश ड्रॉप आणि कोणाची झेल सोडली आहे? शेखर धोत्रे सारख्या बॅटरची झेल सोडणं
हो मेगा फायनल मध्ये ते देखील फार मोठी चुकी आहे, फार मोठी चुकी आहे. बॉल तयार. गणेश शिंदे आता सध्या स्ट्रायकर एंडवर आहेत. ओ ड्राईव्ह करताना पुन्हा एकदा बॉल एक्स्ट्रा कव्हर लाडवलं जाईल तिकडे आणि फेकी पर्यंत आता धावा फळकावरती टोटल जमवल्या जातील. 2 आणि 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये 17. 17 आकड्यावरती षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेखर धोत्रे आणि गणेश शिंदे 2 बॅटर्सला आपण पाहतोय. धमाकेदार बॅटर आहेत दोघे पण. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला जाईल. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक. खरं तर हे 2 बॅटर्स आहेत ते बॉलर्सला पकडून पकडून मारतात. कोणत्याच बॉलरला याने सोडलेलं नाहीये आणि आता देखील पाहतोय 18 धावा फळकावरती. चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 हवेमध्ये खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न केलेला बॅटवरती तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडू आला नाही आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 19 आकड्यावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 19 धावा फळकावरती पाहता आपण मेगा फायनलची मॅच आपला डोळ्यासमोर चालू आहे. हो पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एका सिंगल धावेकरिता आणि एका सिंगलच्या मदतीनं 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 20. मेगा फायनलची मॅच शेवटचा अंतिम चेंडू असेल आता. येथील आमच्यापर्यंत जोडतील. चेक करूयात ऍक्शन रिप्ले मध्ये टीव्ही स्क्रीन अंपायर्स. चला बघूयात आता काय डिसिजन असणार आहे. चला योग्य तो डिसिजन ऑन फील्ड वरती दिला जाईल. चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आहेत 20 आकड्यावरती. 15 मिनिटांचा अवधी राहतोय. बॉल तयार. षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्यातलं शेवटचं अंतिम चेंडू. रिवर्स स्वीप अटेम्प्ट करायचंय पण यावेळेस मिल गई सफलता, मिल गई सफलता. माननीय आदरणीय निकेतजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून मेन्स देखील आणि वुमेन्सच्या मॅच मध्ये देखील जो फायनल प्लेयर ऑफ द मॅच असेल त्याला रोख रक्कम कॅश प्राइज टोटल 5,000 रुपये देण्यात येतील. एकदा जोरदार टाळ्या
सन्मान्य आदरणीय अनिकेतजी म्हात्रे साहेबांसाठी गोलंदाजीवरती आणि साहेबांना मी विनंती करेन की हे प्राइज आम्हाला तुमच्या हातातूनच जायचं आहे, त्यामुळे तुम्ही जाऊ नका, संपूर्ण मॅचचा आनंद घ्या. यानंतर आणखी एक मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 30 संदीप गडेकर ए टॉम. पहिला बॉल संदीपचा, यावेळेस खेळायचं होतं. एक कव्हरला चेंडू आहे आणि तिकडे जर बघितलं गेलं तर एक धाव फळकावरती बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती 21 सेकंदावर एक विकेट गमावला गेलाय. फार मोठा विकेट आहे आणि त्या विकेट मधून सावरावं लागेल लवकरच. बॉल आलेत, नवीन बॅटर. हो, 3 समोरती चेंडू होता, हलक्या गतीने खेळून काढला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू आहे आणि त्याच मदतीने एक सिंगल धाव फळकावरती पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील जाऊन पोहोचली गेली 22 सेकंदावरती. खूप चांगल्या पद्धतीने खेळतात बघा. पहिला विकेट गेला त्यामुळे ठाऊक आहे की आता समोरचा गोलंदाजांना आणखी जास्त मोमेंट नाही द्यायचा, त्यामुळे डबल सिंगल चालू आहेत. गणेश यावेळेस स्वीप करताना स्वीट पद्धतीने बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. झापूक झुपूक चौकार. जागा बनून पॉइंटला खेळायचं होतं पण सोडू दिलं चेंडूला आणि तास दरम्यान डॉट बॉलची समाप्ती. ड्राईव्ह केलं पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला. फ्रंट फूट वरती खूप चांगले खेळतात गणेश शिंदे. खरं तर बघितलं गेलं तर बॅकहँडचा वापर करताना खूप सारे ड्राईव्ह बॉल पाहायला मिळालेत. प्रिपेअर आहेत तुम्ही. पुढे चेंडू टाकले तर मग लगेचच मोठे फटक्यासाठी. पण समोरच्या संघाच्या कर्णधाराचं देखील कौतुक करावं लागेल की फील्ड सेटअप चांगला सेट केलं त्यांना. पॉइंट पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहेत. इथे पहा ऑन साइडला खेळायचं होतं बॉलच्या माध्यमातून पण एक मिनिट मॅच थांबवा. अंपायर चौकार नंतर एक डॉट आलाय का? हा ना, एक बाउन्स डॉट आला होता. डॉट देन सिंगल आणि आता एक डॉट आलाय. षटक कंप्लीट झालंय. 3 सिंगल, 1 बाउंड्री, 2 डॉट. ओके फाईन. चला, षटक कंप्लीट झालं आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर धावा फळकावरती आहेत आता टोटल 27. एक विकेट जिथे गमावला गेलाय. 27 धावा फळकावरती आपण पाहतोय. शेखर धोत्रे माघारी परतल्यानंतर गणेश शिंदे आणि त्याच्या समोर स्वप्नील अर्थात वॉलला आपण पाहतोय मैदानामध्ये. गणेशने आतापर्यंत 15 धावा बनवल्यात 9 चेंडूंना फेस करताना. आणि चौकारांचा जर विचार केला तर गणेश बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. 166च्या स्ट्राईक रेटने सध्या बॅटिंग करतात. बॉल तयार. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडू आला. टर्न होता, त्यामुळे आता कर्णधाराला नक्कीच ठाऊक आहे की चेंडू जर टर्न व्हायला लागले तर गोलंदाजी चांगले होऊ शकतात. वाईट चेंडू आला पहिला. हा पहा लो फुल टॉस होता, बनवून घेतला आणि त्यानंतर स्वीप करताना स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 29 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. तर मग षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण 4थ्या क्रमांकाचं पाहतो. 29 धावा फळकावरती आहेत. असं म्हणावं लागेल की पहिला विकेट आल्यानंतर आता धाव्यांची गती थोडीशी थांबली आहे. पण गणेश शिंदे आहेत आणि जिथपर्यंत गणेश आहे तिथपर्यंत धावा बनतील. पण आता वॉलचा बॅट मधनं आलाय चौकार. 4.
हो आणखी एक चांगला फटका, आणखी एक चांगला फटका, बॅक टू बॅक, लगातार, बार बार, दूसरी बार, दूसरा चौकार. दुश्मन की देखो जो फाट लावली. अरे बजने दे धडक धडक ढोल ताशे धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी. कडक धडक फडक झाली चटक मटक फटक झाली. दुश्मन की देखो जो फाट. वरती टोटल जाऊन पोहोचला गेला 37 या आकड्यावरती. हो पुढचा चेंडू. इथे पहा सुपला शॉट खेळायचा होता पण बॅट वरती चेंडू आला नाही आणि त्याच दरम्यान धावा फळकावरती आपण पाहतो 38 वरती थांबला गेला. चेंडूचा खेळ समाप्त झालाय 4. षटक क्रमांक देखील 4 आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 5वा चेंडू. बॉल तयार. रिव्हर्स स्वीप खेळल्यात. पॉइंटला बॉल निघून जाईल. आर पार सीमा पार चौकार. जावा फळकावरती क्रमांक 3 वरती बॉल आले आणि का बॅटिंग केली आहे सुपर. बघता बघता 6 चेंडू मध्ये 13 धावा बनवल्यात आणि गणेश शिंदेचा जर विचार केला तर 16 धावा त्याने 10 चेंडू मध्ये बनवल्यात. सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. दोन्ही बाजूने दोधारी तलवार. इथे पुन्हा एकदा फटका तर चांगला. क्षेत्ररक्षक अडवण्याचे प्रयत्न करतील. फेकी करेपर्यंत दुसरा धावेची कॉलिंग. फार वेगाने धाव कंप्लीट केली. धोक्यात होता विकेट. खरं तर डायरेक्ट हिट झालं असं तर नो डाऊट गणेश शिंदेला परतावं लागलं असं पण सेफ आहे सध्या मैदानामध्ये. 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावा फळकावरती आहे टोटल 44. एका विकेटच्या नुकसानवरती 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 11.00 ॲव्हरेजने धावा फळकावरती 44 आहेत. आणि आता षटक क्रमांक 5 व शेवटचं अंतिम. आणि या 44 धावांमध्ये योगदान जर बघितलं तर शेखर धोत्रेने 8 चेंडू मध्ये 7 बनवल्या होत्या. एक चौकार त्यांचा बॅटमधनं आला. या मेगा फायनलच्या मॅच मध्ये जास्त मोठी बॅटिंग नाही करू शकले पण जसे बॉल आले मैदानामध्ये खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 7 मध्ये 15 त्याने बनवल्यात आणि 10 मध्ये 16 गणेश शिंदेने बनवल्यात. आता गोलंदाजीवरती शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता रुपेश. पहिलाच बॉल. पंचांचा इशारा. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला. कोणत्याच प्रकारची धाव नाही. मिनिमम 55 टार्गेट बनवावं लागेल. रिव्हर्स स्वीप करायचं होतं यावंच पण लेक्समला सोडून जाणारा चेंडू ओळखलं आणि त्याचमुळे की का वाईट चेंडूची समाप्ती पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्या 45. ऑप्शनचा बाहेर. पंचांचा इशारा. नो बॉल. अजून एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळती धावा आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने 46 धावा. बॅकफूट लागे खेळायचं होतं पण बॅट वरती नाही बॉल आला आणि त्याच दरम्यान गणेश शिंदेचा विपक्षामध्ये हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 46 आकड्यावर. ड्राइव्ह केला पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक तिथे आणि निघून गेलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तालावरती पाय थिरकवायला लागलेत. मेगा फायनलला ते देखील सगळे एन्जॉय करतात. हो इथे पहा पाठवरती नाही चेंडू आला तितक्या चांगल्या पद्धतीने आणि
लेग बाईसच्या स्वरूपामध्ये पावरती लागला होता चेंडू आणि एक धाव फळकावरती आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती वाढतीये. 51 या आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. 51 51 धावा आहेत एक विकेट गमावताना. 4 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला या षटकातील. 51 धावा आहेत. आपण 55चा विचार करत होतो. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 55 प्लस या 55 च्या आतमध्ये जर 2 चौकार आले तर मग 55 प्लस पाहायला मिळेल. लाईक समोर आहे. पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव. 52 धावा फळकावरती आहेत. आता 2 चौकार आले तर 60 प्लस स्कोर पाहायला मिळेल. गोलंदाज या पुन्हा एकदा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये नाही. मेगा फायनल समाजमध्ये एक धाव फार महत्वाची आहे. एक धावेची किंमत लाख मोलाची आहे. त्यामुळे या रोखावा लागतील. विचार करावा लागेल. एक वेळ चेंडूवरती चौकार आला तरी चालेल पण एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जेव्हा धावा देतो आणि नंतर चौकार लागला तर मग त्या जास्त धावा जातात. इथे पहा स्वीप करायचा प्रयत्न केलेला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव आणि तदनंतर एका धावेवरती थांबलेत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 54. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू फेस करण्याकरिता गणेश शिंदे स्ट्रायकर एंडवर. चला आता गणेश या डावाला या इनिंगला कसं अंत देईल पाहावं लागेल. ओ इकडे मोठा फटका. ओ एक जाऊन धावा फळकावरती 54. विजय करता 55 धावांचं आव्हान आहे. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा. बैंड बजा है बैंड बजेगा. जश्न चला है जश्न चलेगा. ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा. आइला रे आइला आत्तीचा माइला. आइला रे आइला आत्तीचा. पहिला डावाचा खेळ समाप्त झालाय. एक मधुर संगीत ऐकूयात. आजचा सोनेरी दिवस आहे आणि आजच्या दिवसानिमित्ताने एक स्पेशल सॉन्ग आपण ऐकणार आहोत. जसा सॉन्ग चालू होईल मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन की आपण क्लॅप्स करायचे. क्लॅप्स वाजवायच्या टाळ्या वाजवायच्या. 3 2 1 क्लॅप्स वाजवा सगळ्यांनी. मुझको तड़पा दिलाती सबसे प्यारी तेरी सूरत प्यार है बस तेरा प्यार ही. 3 2 1 सगळे सगळे तुझे सलाम अम्मा तुझे सलाम. सगळ्यांनी एक साथ. ये बात वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. क्या बात है क्या बात है. जोरदार टाळ्या एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या. एन्जॉय करतात मेगा फायनलला. का मॅच चालू आहे आणि सुपर एक्साइटमेंट सगळ्यांकडनं. चला जाऊयात पुन्हा एकदा मेगा फायनलचा दुसऱ्या डावामध्ये. पहिल्या डावाचा खेळ पाहिला जिथे धावा फळकावरती टोटल बनवला गेला त्या म्हणजे धावसंख्या फळकावरती टोटल जर बघितला 56 धावा फळकावरती आहेत. 55 धावांचं आव्हान स्क्रीनवरती आपण पाहतोय. 5 षटक 55 धावा. दोन्ही संघ तयार. मेगा फायनलची मॅच ऑन. दोन सलामीची ओपनिंग पॅर्स पारंपरिक आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल. पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये. पहिला चेंडू अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 या आकड्यावरती.
ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आहे. गॅपमध्ये चेंडू आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करतात. फैकी करेपर्यंत एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्यात गेल्या 2 आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त. संदीप गडेकर टॉम आणि सुमित राजे बलाढ्य जोडी आणि शेखर धोत्रे यापेक्षा आणखी मोठे 3 खेळाडू कोणते असावे. फुल टॉस होता. ऑन साइडला गॅप क्लिअर करताना हे बॉर्डलाईन बाहेर बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चेंडूचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत टोटल 2 तिसरा चेंडू इथे अडवला जाईल. नाही कोणत्याच प्रकारची रिस्क नाही पत्करायची सध्या तरी आणि संयम ठेवताना स्वतःवरती. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू आला धावा फळकावरती 6 आकड्यावरती. ओहो हो विकेट डाऊन. विकेट डाऊन. 6 वरती 1 धक्का बसला. भाई झुकेगा नाही साला. पुढचा बॉल इथे पहा. आणखी एक चांगला चेंडू आणि इकडे देखील जर बघितलं गेलं डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. मेगा फायनलची मॅच जशी हवी आहे ना तशी मिळते. स्क्रीन वरती एकदा लक्ष द्या. ड्रोन व्ह्यू इथे पहा. टॅप केलं क्षेत्ररक्षक तिकडे अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी. चलो मिल गए 4. धावसंख्या फळकावरती आहे टोटल 10 आकड्यावरती. 1 विकेट गमावला गेलाय आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 शुभमला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 घेऊन. संदीप गडेकर स्ट्रायकर एंड वरती आहेत. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. पंचांचा इशारा. 9 चेंडू आणि तासावरती 1 सिंगल पाहायला मिळेल. टोटल 2 धावात आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. 9+1 12. 12 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 12 धावा फळकावरती आहेत. मोठं टार्गेट आहे अजून देखील जर बघितलं गेलं तर येणारे 24 चेंडू 43 धावा फळकावरती बनवायचा. पुन्हा एकदा बागफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. रनआउटची संधी लॉस आहे करेनला. एक धाव फळकावरती बनवली गेल्या. गळ्यापर्यंत जीव आला होता बॅटरचा पण नॉन स्ट्रायकर एंडला कोणीच नव्हतं तिकडे आणि त्याच्यामुळे धाव फळकावरती बनवली जाईल 1 आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 13 आकड्यावरती. 13 धावा फळकावरती आहेत. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीप करायचा होता पण बॅट वरती नाही आला चेंडू आणि तदनंतर डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 13 आकड्यावरती आहेत. बॅटिंग ऑर्डरला आता स्ट्रॉंग बनावं लागेल. संदीप जिथपर्यंत ना तिथपर्यंत मी म्हणेन की मॅच संपणार नाही आणि ते संपू देखील देणार नाही. एवढ्या आसानीमध्ये हार मांडणारा संदीप तो कसला कच्च्या गुरुचा शिला नाहीये. बनवेल मॅच.
हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलाय, सरळ खेळले, क्षेत्ररक्षक तिथे फेकी करतायत, स्ट्रायकर एंडला धोका आहे की का? आणि आता दुसरी धाव हा ना मध्ये फसली होती गाडी, पण 2 धावा क्विकली कंप्लीट केल्यात. नो +2 टोटल 3 धावात. अंपायर्स आमचे तीक्ष्ण आहेत, लगेच आमच्यापर्यंत कळवतात. सुपर वर्क. यानंतर तयार राहायचं, महिलांच्या मॅच होणार आहे, त्यामुळे आपण तयार राहा. हा दोन्ही संघांचे कर्णधार आपण आपल्या सगळ्या खेळाडूंसोबत आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. बोथ टीम कॅप्टन्स चला या, आपले सगळे खेळाडू घेऊन यायचे. महिलांची नंतर आपण मॅच पाहणार आहोत त्यानंतर, आणि दोन्ही संघांचे कर्णधार आणि सगळे खेळाडू सगळ्यांना विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं. आपण 21 फलकावरती आहे. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 4. एकवीस धावा आहेत फलकावर. बोलत यार, चेंडू क्रमांक 5. गोलंदाजीवरती सुमित राजे, शुभम सिंग आहेत गोलंदाजीवरती, आणि इकडे 9 आणि तासावरती 4. टोटल मिळेल 5. पंचांचा खोलला जाईल पंजा. सव्वीस धावा आहेत फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा. फलकावरती. ओ यावेळेस एक समला सोडून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा, वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव, आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली 27 आकड्यावर. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, पाठवरती नाही आला तितक्या चांगल्या पद्धतीने, आणि त्यानंतर एक धाव फलकावरती बनवली जाईल, आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतात. धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 28 आकड्यावर. षटक क्रमांक चालू असताना आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा इथे ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये संदीप आणि टॉम सपाट मध्ये येणारा हा धमाकेदार चौकार. म्हटलं होतं ना की एवढ्या सहजासहजी हार मानणारा हा खेळाडू नाहीये, काय चागरूचा चेला नाहीये, त्यामुळे जिंकण्यासाठी आलोय. जिंकणारी वृत्ती आमची, जिद्दीने लढणार आणि जिद्दीने लढूनच दाखवणार हे सांगताना हा चौकार, आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती 32 विजयाकरिता 18 चेंडू 23 धावा. मॅच आली आहे जवळ. 18-23, 23-18. काय घडतंय या मॅच मध्ये? पुढचा बॉल पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. हरकत नाही. वळण आहे, टप्पे शोधावे लागतील. 40 धावा फलकावर. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिकडे. एक धाव बनवेल, दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे, आणि फेकी करेपर्यंत 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातील, आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतायत देखील. धावा फलकावरती 42-42. 16 मध्ये 13 बनवायच्यात. इथे पहा, चांगला चेंडू आहे, आणि त्यानंतर
डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 42. अजून देखील 13 धावांची गरज आहे. 15 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. गोलंदाज तयार. खर तर रिव्हर्स करायचा प्रयत्न आहे. गॅप मध्ये बॉल चौकार. खर तर या स्पर्धेमध्ये आता शेवटचा काही वेळ राहिला आणि आभार मानावे लागतील आमच्या अंपायर्सचे. आभार मानावे लागेल आमचा मंडप डेकोरेटर्सचे, आमचे डीजे मॅन, लाईव्ह ऑपरेटर्स, लाईव्ह टेक्निशियन, स्कोरर आणि स्पेशली आमच्या आयोजकांचे, ज्याने इतकी सुंदर स्पर्धा, स्वप्नातली स्पर्धा साकार केली आणि सत्यामध्ये उतरवली. त्यांचा खरं तर मनपूर्वक आभार. आणि अशी स्पर्धा तुम्ही कायमस्वरूपी चालवत राहा आणि याच्यापेक्षा आणखी नाविन्यपूर्ण गोष्टी तुम्ही या स्पर्धेमध्ये आदरत राहा अशी अपेक्षा करूयात. मॅचकडे बोलतोय पुन्हा एकदा. 47वा फलकावरती आहेत. क्षेत्ररक्षक तिकडे पाठीमागे. एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. चला, महिलांची मेगा फायनलची मॅच. सो दोन्ही संघांचे कर्णधार आपण लगेचच यायचंय. आपल्या संपूर्ण संघाला घेऊन या. बोल तयार. इकडे जर बघितलं गेलं तर विकेट मिळतोय. विकेट मिळतोय. मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? इक्वेशन्स कडे एकदा लक्ष देऊयात आपण. विजयाकरिता 5 धावांची गरज असेल. 6 धावांची गरज आहे. विजयाकरिता 6 धावांची गरज. बोल तयार. इथे जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा. नो चेंडू आणि विकेट आलाय. विकेट आलाय. काय ट्विस्ट. इक्वेशन कडे लक्ष देऊया. अजून देखील मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. हे क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये असे अप्स अँड डाऊन खूप सारे पाहिलेत. पलभर में राजा तो पलभर में भिकारी क्रिकेट आपल्याला शिकवता. त्यामुळे कधीही पडू शकतो समोरचा संघ. पंच लक्ष द्या. टोटल चेंडूंचा खेळ सर झाला 4. टोटल धावा आहेत फलकावरती 50 आणि 51. आणि विजयाकरिता आता इक्वेशन जर बघितलं गेलं तर 8 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. ओके. आठ चेंडू 4 धावांची गरज आहे. धडाकेबाज परफॉर्मन्स आपण दोन्ही संघांचं पाहिलं संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि मेगा फायनल मध्ये. आता थोडी का होईन आपण बाजी पारड जड दिसतं अनंतम ग्रिझलीजचा. ऑप्शनचा बाहेर, खूप जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा. नो बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. धाव फलकावरती जोडला गेला. 52-52 या कडावरती 3 धावांची गरज असेल विजयाकरिता.
इकडे डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आला. आणखी देखील प्रतीक्षा करावी लागेल विजयापर्यंत पोहोचण्याकरिता. इथे पहा अडवलं चेंडूला बॉल फिल्डिंग सुपर्ब. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतो आणि या निर्धाव चेंडूचा समाप्तीनंतर धावा फळकावरती स्थगिती पाहताना धावसंख्या फळकावरती आहेत. टोटल धावा फळकावरती 54 विजयाकरिता 48 आणि विजयाकरिता 52 आणि विजयाकरिता 3 धावांची गरज आहे. चला एकदा मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. बरं आणखी एकदा ऐका, जर आमचा आयोजकांचं हे आयोजन आवडलं असेल तर एकदा राष्ट्राच्या कमिटी मेंबरसाठी जोरदार टाळ्या. ओ ये होईना बात. आणि पुन्हा अशी स्पर्धा हवी आहे का? जोरदार. यास नक्कीच याच्यापेक्षा आणखी चांगली स्पर्धा पाहायला मिळेल. मेगा फायनल्स मॅच ऑन आहे. विजयाकरिता 6 चेंडू 3 धावेची गरज. रोखल्या जातील का पाहावं लागेल. बॉल तयार होऊ शकतं, इथून देखील होऊ शकतं. बॉल तयार. ओ इकडे पहा, खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक अडवतील, फेकी करेपर्यंत 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. आता विजयाकरिता 2 धावेची गरज राहील. येणारे चेंडू 5. इकडे पाहिलं तर वाईड चेंडू, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती पुन्हा वाढेल. धावा फळकावरती आता समांतर. विजयासाठी 1 धावेची गरज. अनंतम ग्रिझलीज तयार होतील आणि इकडे 1 धाव कंप्लीट केली आहे विजयाचे खोलादार, कारण की अनंतम ग्रिझलीज आहे रथावरती सवार. कॉंग्रॅच्युलेशन 2025 सीझन 4 चा विनर अनंतम ग्रिझलीज. सम काढू नका, सम्स काढू नका, सम्स राहू दे. अजून मेगा फायनलची मॅच आपल्याला खेळायची आहे. ओ टॉम सेलिब्रेशन वो भी अपने ही फ्रेंड के सामने. सुपर्ब खेळ पाहायला मिळाला. मॅच संपली आणि आता सगळे खेळाडू एकत्र. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच रोहित डेवाडिगा. चला नेक्स्ट मॅच आपल्याला खेळायची आहे स्कॉर्पियन वॉरियर्स आणि पिंक पॅन्थर्स. सो आपण या बाहेर. चला दोन्ही टीमचं आपण करूयात स्वागत. वुमेन्सचे आपण मॅच पाहणार आहोत आणि मेगा फायनलच्या मॅचला सुरुवात करण्याआधी पुन्हा एकदा रॉयल एंट्री आपण पाहणार आहोत. अनंतम ग्रिझलीज कॉंग्रॅच्युलेशन, खूप चांगला खेळ. स्वप्न साकार झाले, स्वप्न सत्यामध्ये उतरवले, जिद्दीने लढले आणि संघर्षाचा शंखनाद करताना त्यांना विजयश्री प्रस्थापित करताना आपण पाहिलं. जिद्द महत्वाची आहे. मी लढणार आणि शेवटपर्यंत लढत राहणार. शर्यत माझी संपलेली नव्हती, कारण की मी अजून जिंकलेलो नव्हतो आणि अखेर विजयाचा द्वारापर्यंत पोहोचला. पण आता महिलांचे मॅच, वुमेन्सचे मॅच आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये दोन्ही संघ तयार आहेत. चला टीम स्कॉर्पियन वॉरियर्स रेडी आहेत. टीम पिंक पॅन्थर्स आपण रेडी आहात. एनर्जी दिसली पाहिजे. स्कॉर्पियन वॉरियर्स आपला आवाज, पिंक पॅन्थर्स तुमचा देखील आवाज.
आता दोघे एक साथ 3, 2, 1. अरे वा. सगळ्यांना विनंती करेन की जसे आपल्याकडे येतील टाळ्यांनी स्वागत करायचं आहे आपल्या दोन्ही मेगा फायनलिस्टचा. स्कॉर्पियन वॉरियर्स आणि पिंक पॅन्थर्स. एका बाजूने प्रीती शिंदे अँड टीम आणि दुसऱ्या बाजूने सुचिता सिंग अँड टीम. धर्मात सन्माननीय आदरणीय विजयजी भाणे साहेब आणि शरदजी भाणे साहेब यांचा इथे शुभागमन झाला. वेलकम वेलकम वेलकम. एक गोड व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचं इथे शुभागमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शाखा प्रमुख विजयजी भाणे साहेब आणि शरदजी भाणे साहेबांचं इथे शुभागमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डीजे मॅन कुठे आहात? ट्रॅक रेडी आहे? ओके फाईन. चला आपण सगळे तयार आहात? सगळे रेडी आहात? तयारी करूया स्वागत. 3, 2, 1. डीजे टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. स्कॉर्पियन वॉरियर्स आणि पिंक मैदानामध्ये अब कुछ करिए ओ कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए शक दे हो शक दे इंडिया 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 ये बात काय एनर्जी दिसते. सुपर. सन्माननीय शरदजी भाणे साहेब आणि विजयजी भाणे साहेब यांना मी विनंती करेन की आपण आमच्या समूहात आमच्या मैदानामध्ये यायचं आहे जिथे आपण टॉस करणार आहोत मेगा फायनलचा. दोन्ही सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व यांना मी विनंती करेन की आपण या. शाखा प्रमुख सन्माननीय आदरणीय विजयजी भाणे साहेब आणि शरदजी भाणे साहेब हे आपल्यापर्यंत जोडलेत. तर विजयजी भाणे साहेब आणि शरद काका खूप खूप स्वागत. तर हे आपलं रेजिडेन्सी अनंतम कॉम्प्लेक्स हे जरी डोंबिवली शहरात असेल तरी देखील आपलं जे शेजार आहे ते अडवली गाव आहे. म्हणजे गावाचा आणि शहराचा हा मध्य हे आपलं क्रीडांगण आहे. तर हे सुंदर असं क्रीडांगण विजयजी भाणे साहेब आणि शरद काका यांच्यामुळे हे आम्हाला उपलब्ध झालं आणि आमच्या कॉम्प्लेक्स जवळ म्हणजे अगदी चिकटून असं ग्राउंड आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल रासा परिवारातर्फे त्यांचं खूप खूप आभार. तर मेगा फायनलचा टॉस त्यांच्या शुभ हस्ते होईल आणि या सामन्याचा सर्व अनंत